राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाल्याचं आज सगळ्या महाराष्ट्राला समजलं आणि अख्खा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडालेला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकता विमानाचा अक्षरशः कोळसा झालेला आहे, चक्काचूर झालेला आहे. आजूबाजूला आपण पाहू शकतो की अजितदादा आपल्या कामासाठी ओळखले जायचे, जिकडे जायचे तिकडे कामाच्या फायली त्यांच्यासोबत असायच्या. ह्या फायली आता सध्या फायलीमधले कागद या ठिकाणी पडलेले दिसत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे या ठिकाणी आणि नागरिकांची देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अपघातस्थळी गर्दी झालेली आहे. हा अपघात ज्या वेळेला घडला त्यावेळेला जे प्रत्यक्षदर्शी होते, या ठिकाणचे स्थानिक जे होते तर ते आहेत आपल्यासोबत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नेमकं काय घडलं दादा? नमस्ते सर. मी जेव्हा आलो मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा मला मित्राचा फोन आला कंपनीत. मी कॅपिटल विटासमधून आहे का दादांच्याच कंपनीत जॉब करतो. तो म्हटलं तुमच्या घराशेजारीच एक विमान पडलेलं आहे, जाऊन तिथे एकदा बघ घटनास्थळी काय चाललंय काय. मी आलो तर पाहिलं 3 बोड्या अगोदरच नेल्या होत्या. मी 3 बोड्यांना हात लावू लागलो, वरती बॉडी घेऊन आलो, सगळ्यांसोबत हेल्प केली सगळ्यांना. आणि तुम्ही या वेळेला आला त्यावेळी नेमकी इथं काय परिस्थिती होती? मी आलो तेव्हा इथे की 50 ते 100 लोक फक्त होते इथले स्थानिकच, बाकी कोणी एक अग्निशामक दलाची गाडी होती आणि इथले जवळचे कॉन्स्टेबल जेवढे आपले बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पेन्सिल चौकातले ते पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस इथं होते. अजितदादांची डेथ इथंच झाली होती की हॉस्पिटलमध्ये? इथं चेहरेच कोणाचे ओळखत नव्हते, त्यामुळे इथंच डेट इथंच झाले झाली. असेल. इथंच बरं, पण तुम्ही आल्यानंतर इथं लोकांमध्ये काय चर्चा होती, काय इथं वातावरण काय होतं? लोकांमध्ये वातावरण म्हणजे सगळे लोक इथले दादांच्या जवळचे, मी पण दादांच्या जवळचा, सगळ्यांच्या मनात एकच भावना की असं नव्हतं व्हायला पाहिजे. अजितदादांचं राज्याच्या राजकारणामध्ये विकासामध्ये मोठं योगदान आहे. तुम्ही स्वतः बारामतीकर आहात, तुमच्या दृष्टीने हे सगळं किती दुःखद आहे? बारामती आणि शेजारचे तालुके जेवढे आहेत ते दादांमुळे सगळ्यांना आज रोटी वगैरे मिळते. म्हणजे 2 टाइम जेवणाची सोय केली त्यांनी, असं पण म्हणता येईल. एखाद्याचं घर उरताना त्यांनीच सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे सगळं डेव्हलप आहे. त्यांच्यामुळे जे आहे ती जनता सगळी त्यांच्यामुळे. तर आपण पाहिलं की खूप मोठा आघात या ठिकाणच्या नागरिकांसाठी आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं खूप मोठं योगदान आहे आणि आज हे अतिशय दुःखद अशी बातमी आलेली आहे. या ठिकाणी आपण प्रत्यक्ष अपघात स्थळावरती येऊन तुम्हाला दाखवला की इथं अपघात कसा घडलाय. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.